नमस्कार मित्रांनो, तुम्ही सर्व बोर्डाच्या एक्झामसाठी तयारी करत आहात। त्यासाठी तुम्हाला सोपं आणि उपयुक्त ठरेल असा व्हिडिओ मी आज घेऊन आलेली आहे। त्या व्हिडिओमध्ये मी काय काय कव्हर करणार आहे ते म्हणजे बघा, मराठीत तुम्हाला उपयोजित लेखन हा विभाग 5वा विचारला गेलेला असतो। तो 24 मार्क्ससाठी असतो। ठीक आहे, तर त्या उपयोजित लेखन कसे करावे त्यात तो पत्रलेखन येतं, सारांश लेखन असेल, जाहिरात लेखन असेल, बातमी लेखन असेल किंवा निबंध लेखन असेल, हे सर्व उपयोजित लेखन आपण कशा पद्धतीने करायला हवे, त्याचे फॉर्मॅट काय आहे, नंतर त्यात ते लिहिण्याच्या अगोदर आपल्याला कुठली मुद्दे खूप इम्पॉर्टंट आहेत हे सर्व या व्हिडिओमध्ये मी एकाच व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सर्व पॉइंट्स मी या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहेत, जो की एकाच व्हिडिओमध्ये तुमचे सर्व पॉइंट्स कव्हर होतील आणि तुम्हाला अभ्यासालाही सोपं होईल। तर सर्वात पहिले मी तुम्हाला फॉर्मॅट सांगेल, त्याच्यानंतर काय मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत ते सुद्धा सांगेल। ठीक आहे, तर मग आता आपण सुरू करू की उपयोजित लेखनामधला पहिला क्वेश्चन असतो पत्रलेखन। तर पत्रलेखनामध्ये तुम्हाला दोघं प्रकारचे पत्र विचारलेले असतात, एक औपचारिक पत्र सुद्धा आणि अनौपचारिक पत्र सुद्धा। तर औपचारिक पत्राचा फॉर्मॅट काय असणार आहे हा मी तुम्हाला सर्वात पहिले एक्सप्लेन करून सांगते। तर पत्रलेखनामध्ये औपचारिक पत्र विचारलेलं असतं, तर त्याचा फॉर्मॅट आपल्याला काय लक्षात ठेवायचा आहे। औपचारिक पत्र सुद्धा 6 मार्क्ससाठी विचारलेलं असतं। त्याचा फॉर्मॅट असा आहे, सुरुवातीला तुम्ही दिनांक देणार, त्यानंतर प्रति, माननीय आणि इथं त्याचं नाव लिहिणार, ज्याला पत्र लिहिले जात आहे, ज्याला पत्र लिहिले जात आहे त्याचे नाव। ठीक आहे, त्यानंतर त्याचा पत्ता, पिन कोड, नंतर विषय काय असणार आहे, पत्राचा विषय काय आहे तो तुम्हाला इथं लिहायचा आहे। त्यानंतर तुम्ही महोदय लिहू शकतात किंवा महोदया, ते तुमच्या पत्र तुम्ही ज्याला लिहित आहे त्याच्यावर डिपेंड करते की महोदय येईल की महोदया येईल। नंतर तुम्हाला मजकूर लिहायचा आहे। तुम्हाला औपचारिक पत्रामध्ये मजकूर हा मीडियम तुम्ही लिहू शकतात, अनौपचारिक पत्रात तुम्हाला मजकूर हा थोडा जास्त लिहावा लागतो। ठीक आहे, नंतर लास्टला येतं आपला विश्वासू लेखकाचे पूर्ण नाव, म्हणजे ज्याने पत्र लिहिलंय त्याचं पूर्ण नाव इथं येईल, नंतर पत्ता, पिनकोड आणि लास्टला ईमेल ॲड्रेस द्यायला विसरू नका। हा नवीन फॉर्मॅटनुसार ईमेल ॲड्रेस सुद्धा ॲड केलेला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला समजलं की औपचारिक पत्राचा फॉर्मॅट काय आहे। आता हा आपण फॉर्मॅट बघितला, याच्यानंतर तुम्हाला एक एक्झाम्पल सुद्धा मी पत्रलेखनाचं, औपचारिक पत्रलेखनाचं एक एक्झाम्पल सुद्धा मी समजावून सांगितलेलं आहे। ह्याचा फॉर्मॅट काय आहे, कुठले मुद्दे लक्षात घ्यायचे आहे, प्लस त्याचं एक्झाम्पल विथ सोल्युशन मी त्यासाठी एक वेगळा व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक मी आय बटनमध्ये दिलेली आहे, तो तिथं जाऊन तुम्ही बघू शकतात। ठीक आहे, तर पुढे वळूया, आपण बघूया अनौपचारिक पत्र। मित्रांनो, अनौपचारिक पत्र म्हणजे काय पहिले तर हे समजून घेऊ। अनौपचारिक पत्र म्हणजे जे आपण रिलेटिव्सला लिहितो, आपल्या बहीण असो, भाऊ असो, आई वडील यांना जे पत्र आपण लिहितो त्याला अनौपचारिक पत्र असे म्हणतात। अनौपचारिक पत्राची भाषा ही खूप सिंपल असते। हा प्रश्नसुद्धा तुम्हाला 6 मार्क्ससाठी विचारलेला असतो, जो की औपचारिक पत्र आणि अनौपचारिक पत्र हे एकमेकांना और असतात। तर त्याचा फॉर्मॅट काय आहे ते आपण समजून घेऊ। सर्वात प्रथम दिनांक येईल, त्यानंतर प्रति, ज्याला पत्र लिहितो आहे त्याचं नाव इथं येईल, त्याचा पत्ता असेल, नंतर प्रिय व ज्याला आपण पत्र लिहितोय त्याचं इथं नाव येईल, परत सप्रेम नमस्कार। नंतर हे झाल्यानंतर मजकुराला सुरुवात करायची आहे। अनौपचारिक पत्रामध्ये तुम्हाला मजकूर थोडा लेंथी लिहावा लागतो। ठीक आहे, हे लक्षात ठेवा। शॉर्टकट तुम्ही लिहू शकत नाही, थोडा बरा मजकूर लिहिणार तर तुम्हाला मार्क्ससुद्धा चांगले मिळतील। आणि शुद्ध लेखन असू द्या, खाडाखोड करू नका, या गोष्टींचा काळजीपूर्वक लक्ष घ्या। एकच पेनाचा वापर करून तुम्हाला लिखाण करायचे आहे बोर्डाच्या परीक्षेत। नंतर येईल कळावे, तुझी, तुझा किंवा आपला, मित्र किंवा मैत्री शकतात। त्यानंतर पत्रलेखकाचे नाव, ज्याने पत्र लिहिलं आहे त्याचं नाव इथं येईल। अशा पद्धतीने तुमचा हा फॉर्मॅट असणार आहे अनौपचारिक पत्राचा। ठीक आहे, तुम्हाला समजला असेल। याचंही मी एक्झाम्पल
तुम्हाला फुल डिटेलमध्ये एक्सप्लेन करून एक व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंकसुद्धा मी आय बटनमध्ये देत आहे, तो तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँड होईल की अनौपचारिक पत्रलेखन कसे करायचं असतं. ठीक आहे, त्यानंतर आपण नेक्स्ट घेऊ. पुढचा प्रश्न उपयोजित लेखनामध्ये येतो की सारांश लेखन. सारांश लेखन म्हणजे नेमकं काय? सर्वात पहिले सारांश लेखन मध्ये तुम्हाला 3 ते 4 ओळीमध्ये त्याचं उत्तर लिहायचं असतं. 1/3 भाग तुम्हाला सारांश मध्ये लिहायचा असतो. सारांश लेखन म्हणजे काय? जसं तुम्ही एखादा मूव्ही किंवा सिरियल बघून आला, त्याच्यानंतर जर तुम्हाला मित्राने विचारली का रे बाबा कसा मूव्ही होता, मग तुम्ही कसं शॉर्टली सिम्पल याच्यामध्ये त्याला समजावून सांगतात, सिम्पल तशाच पद्धतीने आपल्याला एक सारांश लेखन करायचं असतं. परीक्षेत आपल्याला एक परिच्छेद दिलेला असतो, तो नीट काळजीपूर्वक वाचायचा. त्यानंतर तुम्हाला काय त्याच्यातून समजलं हे तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायचं असतं. त्याच्यात तुम्ही व्यवस्थित मुद्देसूद असं सारांश लेखन करा. व्याकरणाकडे लक्ष द्या. तो सारांश लेखन तुमच्या 3 ते 4 ओळी एवढा येईल याच्याकडे लक्ष द्या, त्याच्यावर लिहू नका. ठीक आहे, हे असतं सारांश लेखन. ते सुद्धा तुम्हाला 6 मार्क्ससाठी बोर्ड एक्झामिनेशनमध्ये विचारलेलं असतं. जर तुम्हाला सारांश लेखन डिटेलमध्ये बघायचं असेल की कसा प्रश्न विचारला जातो, त्याचं सारांश लेखन नेमकं कसं करायचं असतं, डिटेल व्हिडिओसुद्धा मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला आय बटनला दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकतात. ठीक आहे, आता बघूया आपण नेक्स्ट प्रश्न जो बोर्डात विचारला गेलेला असतो. जाहिरात लेखन कसं करायला हवे? जाहिरात लेखनाचा हा प्रश्नसुद्धा आपल्याला बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत उपयोजित लेखन विभाग 5 यामध्ये 5 मार्क्ससाठी विचारलेला असतो. तर त्याचा फॉर्मॅट काय आहे, कुठले मुद्दे आपल्याला त्यासाठी लक्षात घ्यायचे, हे तुम्हाला मी सर्व सांगते. सर्वात पहिले त्याचा फॉर्मॅट असणार आहे. पहिल्या पोर्शनमध्ये सर्वात पहिले तर तुम्ही लक्षात घ्या, जाहिरात लेखन करताना तुम्हाला एक बॉक्स बनवायचा आहे. त्या बॉक्समध्ये तुम्हाला तुमची ॲडव्हर्टाईज लिहायची आहे, जाहिरात लिहायची आहे. तर पहिल्या पोर्शनमध्ये येतं टायटल आणि हेडिंग, ते तुम्ही बोल्डमध्ये लिहा, म्हणजे टायटल आणि हेडिंगकडे आपलं लक्ष वेधलं जायला पाहिजे असं बोल्ड तुम्ही लिहायचं आहे. त्यानंतर टॅगलाईन, स्लोगन किंवा घोषवाक्य यांचा जर वापर केला तुम्ही तर तुमची जाहिरात खूप आकर्षक होईल. त्यामुळे तुम्ही स्लोगन किंवा घोषवाक्य यांचा वापर करा, म्हणजे तुमच्या जाहिरातीकडे लक्ष वेधलं जाईल. नंतर सेकंड पोर्शनमध्ये येतं वैशिष्ट्ये. तिथं आपल्याला वैशिष्ट्ये लिहायची आहेत. त्याच्यानंतर ऑफर्स, सवलती द्यायच्या आहेत. सवलतींचा सुद्धा खूप इम्पॅक्ट पडतो जाहिरात लेखनावर. जाहिरात लेखन करणं ही सुद्धा एक कलाच आहे. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर तिसरं येतं संपर्क. संपर्कामध्ये पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस आपण देऊ शकतो. ठीक आहे, हे झालं जाहिरात लेखनाचा फॉर्मॅट. तर याच्यात कुठले मुद्दे इम्पॉर्टंट असतात? तुमची जाहिरात ही अट्रॅक्टिव्ह झाली पाहिजे, त्यासाठी तुम्हाला स्लोगन आणि घोषवाक्य यूज करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला एक ऑफर द्यायचे आहेत, त्याच्याने सुद्धा जाहिरात ही खूप आकर्षक होत असते. नंतर तुम्ही काही चित्रांचा वापर करू शकतात, म्हणजे जेणेकरून तुमची जाहिरात ही अट्रॅक्टिव्ह दिसेल. ठीक आहे मित्रांनो. नंतर तुम्हाला जाहिरात लेखन ही कमी शब्दात अधिक माहिती देईल अशी जाहिरात बनवायची असते. हे सर्व पॉईंट्स तुम्ही जाहिरात लेखन करताना लक्षात घ्या आणि त्यावरून जाहिरात बनवा. ठीक आहे मित्रांनो. तुम्हाला जर जाहिरात लेखन कसं करायचं आहे त्याचा प्रश्न, त्याचं उत्तर आपण पेपरामध्ये कसं लिहायला हवं, त्यासाठी सुद्धा मी एक व्हिडिओ बनवला आहे. इन डिटेलमध्ये तो तुम्ही बघू शकता, त्याची लिंक मी आय बटनमध्ये दिलेली आहे. चला तर मग बघूया नेक्स्ट आणि त्याचा फॉर्मॅट काय असणार. मित्रांनो, बातमी लेखन हा प्रश्न उपयोजित लेखनामध्ये तुम्हाला 5 मार्क्ससाठी विचारलेला असतो. त्याचं फॉर्मॅट काय आहे हे आपण आता बघून घेऊ. बातमी लेखन कसं करावे? बातमी लेखन करत असताना तुम्हाला भूतकाळाचा यूज करायचा आहे, कारण की ती बातमी घडून गेलेली आहे, ती तुम्ही पेपरात देत आहात, त्याच्यामुळे भूतकाळाचा यूज करायचा आहे. सर्वात पहिले बातमी लेखन करताना वृत्तपत्राचे नाव द्या, म्हणजे जो काही असेल तुमचं पेपराचं नाव, सपोज सकाळ असेल सकाळ द्या, लोकमत असेल, जनसेवा असेल, नवा काळ, असं तुम्हाला जे वाटत असेल मनाला ते तुम्ही वृत्तपत्राचं नाव द्या. त्याच्यानंतर टायटल आणि हेडिंग द्या, जी की तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलेली असेल. त्यावरून तुम्ही एक छोटं 5 ते 6 शब्दात तयार होईल असं टायटल आणि हेडिंग द्या. त्याच्यानंतर स्थळ आणि दिनांक.
तुम्हाला स्थळ दिलेला नसेल प्रश्नामध्ये तर नाही लिहिलं तरी चालेल, बट दिनांक लिहायला विसरू नका, दिनांक नक्की लिहा. त्याच्यानंतर आमच्या बातमीदाराकडून किंवा आमच्या वार्ताहराकडून, म्हणजे ज्याने ही बातमी दिलेली आहे त्याचं इथं नाव येईल. सपोज ही बातमी जर तुम्हाला स्कूलकडून दिलेली असती तर तुम्ही इथं स्कूलचं नेम आणि पत्ता दिलेला असता, पण ही बातमी जर सपोज तुम्हाला बातमीदाराकडूनच आली आहे तर आमच्या बातमीदाराकडून किंवा आमच्या वार्ताहराकडून तुम्हाला असं लिहायचं आहे. त्याच्यानंतर मुख्य बातमी काय आहे, जे म्हणजे मेन न्यूजचे कंटेंट काय आहेत ते तुम्हाला इथं लिहायचे आहेत. ठीक आहे मित्रांनो, मुख्य कंटेंट हे तुम्हाला लास्टला लिहायचे आहेत. अशा प्रकारे तुम्हाला बातमी लेखन हे करायचं आहे. बातमी लेखन करताना प्रश्नामध्ये काय काय पॉईंट्स दिलेले आहेत त्याचा विचार करा आणि शांतपणे बातमी लेखन करा. त्याचा फॉर्मॅट लक्षात घ्या. सर्वात पहिले वृत्तपत्राचे नाव, टायटल, हेडिंग जे काही असेल ते, नंतर स्थळ असेल तर ठीक, नाही तर दिनांक लिहायला विसरू नका, आमच्या बातमीदाराकडून किंवा आमच्या वार्ताहराकडून. नंतर तुम्हाला मुख्य बातमी लिहायची आहे. हा फॉर्मॅट बातमी लेखनाचा असणार आहे. इन डिटेलमध्ये तुम्हाला याचं सोल्युशन बघायचं असेल की कशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो आणि त्याचं सोल्युशन आपण बोर्डात कसं लिहायला हवं, यासाठी सुद्धा मी वेगळा एक फुल व्हिडिओ बनवलेला आहे बातमी लेखनावर, तो तुम्ही बघू शकता. त्याची लिंक आय बटनमध्ये दिलेली आहे. बघूया नेक्स्ट टॉपिक. मित्रांनो, कथालेखन. कथालेखन आपण कसं करायला हवं हे आपण बघू. त्याचा फॉर्मॅट काय असेल ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. त्यासाठी कुठले मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत ते सुद्धा आपण बघूया. कथालेखन करत असताना तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भूतकाळाचा यूज करायचा आहे. कारण की ही गोष्ट घडून गेलेली आहे, ती तुम्ही गोष्टी रूपात एक सांगत आहात, त्यामुळे तुम्ही इथं भूतकाळाचा यूज करायचा आहे. आणि कथालेखन करत असताना तुम्हाला प्रश्नाचा फॉर्मॅट बऱ्याचदा असा दिलेला असेल की तुम्हाला एक स्टार्टिंग दिलेली असेल कथेची, त्यावरून तुम्हाला कथा पूर्ण करायची असेल, किंवा काही पॉईंट्स दिलेले असतील त्यावरून तुम्हाला कथा लिहायची असेल. केव्हा केव्हा प्रश्नामध्ये कथेचा एंड दिलेला असतो, त्यावरून आपल्याला विचार करून आपल्याला जशी कल्पना येईल त्यावरून कथालेखन करायचे असते. तर कथालेखन करत असताना कुठले पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर कथा लेखन करत असताना तुम्ही दिलेले जे मुद्दे आहेत ते काळजीपूर्वक वाचा. म्हणजे जर कथेची सुरुवात दिलेली असेल तर ती तुम्ही काळजीपूर्वक वाचा, नेमकं तुम्हाला समजेल की कथा काय आहे. नंतर मध्यवर्ती कल्पना समजून घ्या, म्हणजे तुम्हाला ते रीड केल्यानंतर प्रश्नात काय दिलेलं आहे त्यावरून तुम्हाला एक कल्पना येऊन जाईल की हां, यावर आपल्याला कथा राईट करायची आहे. त्यानंतर कथा लिहित असताना कथेची सुरुवात, मध्य आणि शेवट हे खूप इम्पॉर्टंट आहे. नंतर लास्टला तुम्हाला तात्पर्य लिहायचं आहे, म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी. ठीक आहे. नंतर कथेचा शेवट हा परिणामकारक असावा. भाषा जी तुम्ही यूज करताय कथालेखनासाठी ती सरळ आणि सोपी असावी. कथा भूतकाळात असावी. मुद्देनुसार परिच्छेद असावा, म्हणजे सुरुवात, मध्य, शेवट याचे तिघांचे वेगवेगळे परिच्छेद तुम्ही करायला पाहिजे. नंतर कथालेखन करत असताना कथेला सूट होईल अशा म्हणी किंवा वाक्प्रचार यांचा उपयोग करू शकतात तुम्ही. नंतर कथेला एक योग्य असं शीर्षक द्या, म्हणजे कथा संपल्यानंतर तुम्ही दिलं तरी चालेल असं कथेला सूट होईल असं तुम्हाला शीर्षक इथं द्यायचं आहे. तर मित्रांनो, कथालेखनसुद्धा तुम्हाला कसं करायचं हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही व्हिडिओची लिंक मी दिलेली आहे, त्यात तुम्ही डिटेलमध्ये बघू शकतात की बोर्डामध्ये याचा आन्सर कशा पद्धतीने लिहायचा आहे. नंतर मित्रांनो, उपयोजित लेखनामधलं लास्ट म्हणजे निबंध लेखन. बोर्डाच्या एक्झाममध्ये तुम्हाला प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक लेखन हे तिघं प्रश्न विचारलेले असतात. त्यापैकी तुम्हाला एक निबंध लेखन करायचा असतो, जो की 8 मार्क्ससाठी असतो. तर मित्रांनो, सर्वात पहिले प्रसंग लेखन म्हणजे काय? आपण पाहिलेला एखादा प्रसंग, दृश्य, त्याचे हुबेहूब वर्णन, ते वर्णन आपल्याला निबंध लेखनात करायचे असते, म्हणजेच प्रसंग लेखन. त्यानंतर आत्मकथन निबंध लेखन म्हणजे काय? एखाद्या सजीव तसेच निर्जीव वस्तूच्या वेदनांचा, समस्यांचे, सुख-दुःखाचे कथन, अगदी स्वतः लोकांशी संवाद साधत आहे असे लेखन म्हणजे आत्मकथन. म्हणजे इन शॉर्ट, जर
आपल्याला विषय असला की मी पुस्तक बोलतोय, तर पुस्तक जणू काही स्वतः तुमच्याशी बोलतंय, तुमच्याशी संवाद करतंय. त्याला काय सुख दुःख, काय अडचणी आल्या, काय समस्या आल्या, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला त्या निबंध लेखनात मांडायच्या असतात. ठीक आहे. त्यानंतर वैचारिक लेखन. वैचारिक लेखन म्हणजे काय? यात एखादा महत्त्वाचा विषय मांडला जातो, त्याचा दोन्ही बाजूंचा विचार करून, म्हणजे सकारात्मक तसेच नकारात्मक गोष्टींचा विचार करून निबंध मांडला जातो. यात स्वतःच्या विचारांना फार महत्त्व दिले जाते. म्हणजे सपोज तुम्हाला वैचारिक लेखन करायचं असेल तर जे जगात चालू आहे, चालूच्या घडामोडी जे घडत आहे त्यानुसार एखादा टॉपिक दिलेला असतो, त्यावर तुमचे स्वतःचे तुम्हाला विचार मांडायचे आहेत. ते विचार फक्त पॉझिटिव्ह विचार मांडून चालणार नाहीत, तर तुम्हाला निगेटिव्ह गोष्टीसुद्धा त्यात पॉईंट आऊट करायच्या आहे. त्यानंतर तुम्हाला लास्टला त्याचा निष्कर्ष देऊन तुम्हाला हे निबंध लेखन करायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, निबंध लेखन करत असताना तुम्हाला कुठल्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत त्या म्हणजे निबंध लेखन स्वतःच्या विचारे व शैलीत लिहावा. म्हणजे तुम्हाला स्वतःचे विचार यात मांडायचे असणार आहेत. शुद्ध लेखन, भाषा सरळ आणि सोपी, विषयाला अनुसरून असावी. सुरुवात व शेवट आकर्षक असावा. हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्हाला मार्क्स मिळण्यासाठी खूप हेल्पफुल असणार आहे. म्हणी व वाक्प्रचार यांचा वापर करा. भाषा ही सुंदर, अर्थपूर्ण आणि मुद्देसूद रचनात्मक असावी. सरळ सोपी सिंपल भाषा यूज करा, म्हणजे तुम्हाला निबंध लेखनामध्ये चांगले मार्क्स मिळतील. म्हणी व वाक्प्रचार यांचा वापर करा. निबंध लेखनाची सुरुवात आणि एंड हा खूप सुंदर करा, म्हणजे तुम्हाला मार्क्स जास्त मिळण्याची यात जास्त मार्क्स मिळू शकतात. तर तुम्हाला हे तिघं निबंध लेखन विचारलेलं असतं, त्यापैकी तुम्हाला एक निबंध लेखनही करायचं असतं. मित्रांनो, तुम्हाला जर हे निबंध लेखनसुद्धा इन डिटेलमध्ये बघायचे असतील तर मी त्या व्हिडिओची लिंकसुद्धा दिलेली आहे, तर तुम्ही इन डिटेलमध्ये प्रत्येक व्हिडिओ हा बघू शकतात. बोर्ड एक्झाममध्ये कशा पद्धतीने विचारला असतो, कशा पद्धतीने तुम्हाला यात मार्क्स दिले जातात, हे सर्व इन डिटेल मी त्या व्हिडिओजमध्ये सांगितलेले आहे. ठीक आहे मित्रांनो, तर तुम्ही बोर्डासाठी आता तयारी करत आहात आणि हा व्हिडिओ तुम्हाला खूप हेल्पफुल ठरणार आहे, कारण एकाच व्हिडिओमध्ये मी सर्व उपयोजित लेखना ते सर्व प्रकार कव्हर केलेले आहेत की कुठले कुठले कशा पद्धतीने त्याचा फॉर्मॅट कसा आहे हे सर्व सिंपल करून एकाच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरणार आहे. तुमचे जे मित्रमैत्रिणी तयारी करत आहात त्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, त्यांनासुद्धा हेल्पफुल ठरणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.